सन्माननीय सभासद की ज्यांचं नाव आहे प्रशांत जी पांडे सर. पांडे सरांनी ॲडव्हान्स डिप्लोमा केला आहे फायर अँड सेफ्टीमध्ये. 2021 मध्ये त्यांनी वेगवेगळ्या फर्म्समध्ये फायर आणि सेफ्टी ऑफिसर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 2021 मध्ये त्यांनी त्यांची स्वतःची फर्म लॉन्च केली. त्याच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 2000 पेक्षा पण जास्त ठिकाणी ट्रेनिंग सेशन्स केलेले आहेत. आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने नुकतंच त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचं मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्त केलेलं आहे. आज वेळात वेळ काढून सर आपल्याला आग आणि त्याच्यातून आपण स्वतःचा कसा बचाव करू शकतो ह्याबद्दल माहिती देणार आहे. तर आता ऐकूयात आपण प्रशांतजी पांडे या फायर ब्रँड माणसाला. जास्त वेळ न घेता सर याच्याबद्दल आपण आज एक छोटंसं तुम्हाला मी ट्रेनिंग घेणार आहे. तर एक व्हिडिओ बघूया. व्हिडिओ थोडंसं बारीक लक्ष देऊन पाहतो. त्याच्यावर तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. हे दृश्य तुम्हाला जीवित करू शकता. इस कॉम्प्लेक्स में एक कोचिंग इंस्टीट्यूट है. आग बढ़ने पर छात्रों का वहां दम घुटने लगा. जब जान पर बात आई तो छात्रों ने कॉम्प्लेक्स की छत से ही छलांग लगानी शुरू कर दी और वहां मौजूद लोगों ने इस मंजर को मोबाइल में कैद कर लिया. जरा ये पूरा वीडियो गौर से देखिए. ठीक आहे, बघितला आपण व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण? बसचा ऍक्सिडेंट झाला, बरोबर. बसच्या ऍक्सिडेंट मध्ये काय पाहिलं आपण? बसचे ब्रेक फेल झाले आणि बस पुढच्या बसला जाऊन धडकली, बरोबर. पण त्या दोन्ही बसच्यामध्ये एक टू व्हीलर होती, ती कुठे गेली? बसच्या खाली गेली. आणि त्या बसच्या टू व्हीलरची व्यक्ती होती कुठे गेली? ती ज्या बसच्या खाली होती. ओके. आणि आपल्या सिन्नरमध्ये ऍक्सिडेंट झाला, सिन्नरच्या टोल नाक्यावर ऍक्सिडेंट झाला तो. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर ती व्यक्ती अक्षरशः सर्वांसमोर जळून त्याचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचा. दुसऱ्या व्हिडिओत काय बघितलं आपण? गुजरातच्या कॉम्प्लेक्स मध्ये आग लागलेली आहे आणि मुलांचा मृत्यू झाला. का बरं? जळून नाही मृत्यू झाला त्यांचा उड्या मारून म्हणजे त्यांचे जम टाकले, त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी जम घेतला. हा प्रॉब्लेम का बरं आला? बरं, पहिल्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम आला? तर का जीव नाही वाचू शकला? एक्सटिंग्विशर नव्हतं तुम्ही म्हणता. ओके, ठीक आहे, चला अजून पुढे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम झाला? बाहेर कसं निघायचा अवेअरनेस नव्हता. ओके. तुमच्यापैकी सगळ्यांसाठी प्रश्न आहे, तुमच्यापैकी असं किती जणांना वाटतं तुमचा स्वतःचा मृत्यू हा एकदम एज होईल, तुम्ही म्हातारे व्हाल आणि होईल? किती जणांना वाटतं असं? किती जणांना वाटतं? मला हा मी 100% सांगू शकतो, माझा स्वतःचा मृत्यू हा माझा, मी म्हातारा होईल आणि मग होईल. जरा हात वरती करा. आहे का तुम्हाला गॅरंटी स्वतःची? कोणाला गॅरंटी? नो गॅरंटी. हे का बरं झालं माहिती का? पहिली गोष्ट आम्हाला माहितच नाही. आमच्या कोटीची बिझनेस आहे, कोटीची ऑफिस आहे आमची, पण त्याचा बचाव कसा करायचा, कसा वाचवायचंय याच्याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही. नाही करत, कुणी करत नाही. आमच्याकडे साधा 1000 रुपयाचे फायर एक्सटिंग्विशर नाही. कोटीचं ऑफिस आहे आमचं, पण 1000 रुपयाचं आमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर नाही. आग लागल्यानंतर आम्हाला काय करू शकतो? विझू शकतो. आम्हाला त्याची गरज पडत नाही. एवढा अवेअरनेस नाही आमच्याकडे का आम्हाला त्याच्याबद्दल काय करायचंय, बरोबर. तर आग कशी तयार होते याबद्दल आपण थोडीशी माहिती देऊ. आग कशी तयार होते कुणी सांगेल मला? त्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल ज्यावेळेस एकत्र येतात
त्यावेळेस आग तयार होते. आपण तुम्हाला तुमच्या डोक्यात फक्त एक बसलेलं असतं, हा शॉर्ट सर्किट झाला, आग लागली, ठीक आहे. इथे शॉर्ट सर्किट झाला, स्पार्क खाली पडला, पुढे काय झालं? इथे पडला स्पार्क, पुढे काय झालं? इथे काहीच होणार नाही, कारण त्याच्या अवतीभोवती काही ठेवलेलं नाही आपण, बरोबर. म्हणजे हीट हे स्पार्क झालं, बरोबर, पण त्याचा जे इंधन जाळण्यासाठी ते मिळालं काही नाही मिळालं, बरोबर. त्याच्यामुळे काय होईल, ते आग लागणार नाही, बस शॉर्ट सर्किट होऊन इथंच पडेल ती. पण आपण काय करतो, जिथं जे आपले पॅनल्स आहे, इलेक्ट्रिक पॅनल आहे, तिथे सगळ्यात जास्त आपण काहीतरी नेऊन ठेवतो, मग जळतं काय, ह्याच गोष्टी जातात. तसेच आगीचे प्रकार पडलेले, किती प्रकार आहे आगीचे? टोटल 6 प्रकार आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस, मेटल आणि इलेक्ट्रिसिटी. आपण 1 बाय 1 पाहूया. नेक्स्ट, त्याच्यामध्ये सॉलिड येतं. सॉलिडची वस्तू जी असतात त्याच्यामध्ये काय येतं? पेपर, लाकूड, पुट्टा, पेपर जे असतात. म्हणजे सॉलिड म्हणजे जी वस्तू जळाल्यानंतर कोळसा किंवा राख सोडते त्याला आपण सॉलिड असे म्हणतो. नेक्स्ट, नंतर लिक्विड येतात. लिक्विड मध्ये कोणते कोणते लिक्विड असतात? पेट्रोल, डिझेल, रॉकेल, थिनर, पेंट, अल्कोहोल जे येतात सगळे लिक्विड मध्ये येतात. ओके. नेक्स्ट, नंतर गॅस फायर येतात. गॅस मध्ये कोणते कोणते गॅस असते? एलपीजी, सीएनजी. एलपीजी सिलेंडरचा ब्लास्ट होतो का? हा का नाही? कोणी कोणी बघितलंय? कोणी कोणी बघितलंय एलपीजी सिलेंडरचा ब्लास्ट होता? कोणी कोणी बघितलाय? मूवीज मध्ये बघितलं असं, शाहरुख खानने गॅसची टाकी फेकली, गोळी मारली, लिकेज झाली, दुसरी गोळी मारली, ब्लास्ट झाला. बस आपल्याला त्याच्यात ते लहानपणापासून आपल्याला फिट करण्यात गेलं, गॅसच्या सिलेंडरचा ब्लास्ट होतो, ब्लास्ट होतो, ब्लास्ट होतो. हा बस, ओके. गॅसच्या सिलेंडरला आग लागली, घर सोडा, पळा. आपल्याला एवढंच असतं, कुठे लागलं आपण लगेच पळतो, आपल्याला फिट झालेले, बरोबर. जसं एक बलून घेतला, बलूनच्या आतमध्ये आपण हवा फुगवतो, ब्लास्ट झाला. काय बरं झाला? का त्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा आतमध्ये गेलेली, बरोबर. सेम कंडिशन तीच आहे. गॅसच्या टाकीच्या आतमध्ये लिक्विड स्वरूपात असतं, बरोबर. 14 किलो लिक्विड असतं आतमध्ये, बरोबर. जेव्हा तो ऍटमॉस्फिअर मध्ये येतं, म्हणजे वातावरणामध्ये जेव्हा होतं 40 पटीने वाढतं, म्हणजे 14 गुणिले 40 करा, एवढा गॅस तुमच्या घरामध्ये सध्या आलेला आहे. आणि सेम कंडिशन तीच होती. जसं आपण फुगा फुगवतो, त्याला जेवढं ऍटमॉस्फिअर पाहिजे, जेवढी जागा पाहिजे तेवढी भेटत नाही. जो स्फोट होतो तो गॅसच्या टाकीचा होतो. तो बाहेर जो गॅस आलेला आहे ते गॅसचा स्फोट होतो. मग आपण घरी गेला गॅस पेटवतो, ब्लास्ट का नाही होत? मग ब्लास्ट व्हायला पाहिजे ना. ब्लास्ट टाकीचा नाही होत, तो बाहेर जो गॅस आलेला त्याचा ब्लास्ट होतो. गॅस फक्त काय होतं, गॅसच्या टाकीला क्रॅक जातो, गॅस बाहेर निघतो, जो लिक्विड स्वरूपात बाहेर निघतो. हे पहिलं दिमाग म्हणून काढून टाका, गॅसच्या सिलेंडरचा ब्लास्ट होतो. ब्लास्ट फक्त तो बाहेर आलेला याचा होतो, ठीक आहे. नेक्स्ट, द मेटल फायर. जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्री मेटल असतात, जळणं आणि वितळण्यात फरक आहे. जळणं म्हणजे सोनं वितळतं, जळतं वितळतं, वितळतं, जळत नाही. त्यानंतर लोखंड वितळतं, जळत नाही, जळून राख नाही होते, फक्त जास्त प्रसरण पावतं, ठीक आहे. नंतर इलेक्ट्रिसिटी. सगळ्यात जास्त 99% जे आग लागण्याचे कारण आहे ते ह्या कारणामुळे आग लागतात. इलेक्ट्रिसिटी जस्ट एक साधन आहे. स्पार्क झालं, बंद पडेल, कंपनीला आग लागली. कशी आग लागली? इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाला. पण आपण काय करतो, तुम्हाला मागे सांगितलं, सर्वात जास्त वस्तू ते निवडून ठेवतो. स्पार्क झालाय, पडू द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या अवतीभोवती काही नसल्यानंतर, ह्या ज्या 5 गोष्टी नसल्यानंतर काहीच होणार नाही त्याला, ठीक आहे. नेक्स्ट, नंतर के टाईप फायर होतो. किचन टाईप फायर मध्ये त्याच्यामध्ये आपण बघू शकतो लिक्विडची फायर येते, नंतर गॅस फायर येते आणि इलेक्ट्रिसिटी येते फायर. ओके. नेक्स्ट, ह्या 4 पद्धतीने आग विझवण्याच्या पद्धती आहे. स्टार्वेशन मेथड, स्मोथरिंग मेथड, कूलिंग मेथड आणि बीटिंग मेथड. स्टार्वेशन. नेक्स्ट, त्याच्यामधून स्टार्वेशन म्हणजे भुका मारणा मेथड म्हणतो आपण. त्याच्यामधून आपण ऑक्सिजन, हीट आणि फ्युल कट ऑफ करतो. जसं का आग लागलेली, बरोबर, पूर्ण याला आपण काय करतो, जिथे आग लागली ते साईडला करतो, बाकीच्या वस्तू जिथे आग लागली ते सोडून बाकीच्या वस्तू साईडला घ्या. म्हणजे काय, जिथे जळतं ते जळून जाईल, बाकीच्या वस्तू आपण वाचू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट, स्मूथरिंग मेथड, दम घोटणा. म्हणजे काय करायचं, कट ऑफ द ऑक्सिजन करायचं आहे. आगीच्या वर तुम्ही काही ब्लँकेटिंग करू शकतात, माती वगैरे टाकून ते ब्लँकेटिंग करू, पेट्रोल पंप वगैरे. नेक्स्ट, तर कूलिंग मेथड आपण थंड करणं म्हणतो. जे आपलं जे लाकूड वगैरे जे असतात त्यांच्या जे कूलिंग मेथडनी याचा यूज केला जातो. नंतर आपण आग कुठल्याही प्रकारची असो, आपण सगळ्यात मेथड हीच यूज करतो. आग लागल्यानंतर पहिलं त्या आगीला झोडून काढण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात जास्त हेच चान्सेस वापरतो आपण, ठीक आहे. तर किती मिनिटं बाकी? 1 मिनिट बाकी ना. हे आग विझवण्यासाठी आपण फायर एक्सटिंग्विशर 4 प्रकारे, पावडर, एबीसी टाईप, वॉटर टाईप, फोम टाईप आणि CO2 टाईप. नेक्स्ट, आणि त्याला यूज करण्यासाठी म्हणतात पुल द पिन, म्हणजे 5 फॉर्म्युला आहे. पुल द पिन, एम द बेस, स्क्वीज द ट्रिगर आणि स्वीप साईड टू साईड. अशा पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो. ही माहिती कोणाला? आपल्याकडे सिलेंडर आहेत बऱ्यापैकी, भरपूर, पण माहित नसतं आपल्याला. नेक्स्ट, ठीक आहे. एक जस्ट एक हे माहित नाही राहिलेले मुलांना सध्या स्थितीला आज झालेले.
आपण बघतो की आपल्या समोर आपले जे स्टाफ असतील, आपले कस्टमर्स येतात आपल्याकडे, बरोबर, आणि पडतात, आपल्या समोर पडतात, पण आपल्याला माहित नाही नक्की काय करायचंय. तुम्ही काय करा, तुमच्या समोर तुमचा कस्टमर असेल, तुमचा स्टाफ असेल, तुमच्या घरामध्ये असेल, तुम्ही कुणी पडलेले खाली, बरोबर, खाली पडले, बरोबर, चक्कर येऊन पडलेत का, पडले, चला पकडून चाल, तुम्ही काय कराल? पाणी मारू. ओके, पाणी मारलं, त्याच्यानंतर पुढे 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 ओके. म्हणजे सगळ्यात पहिले काय करायचंय, ती व्यक्ती जिवंत आहे की नाही हे चेक करतो आपण. आता तुम्ही सीपीआर बॉडी आणली म्हणून तुम्ही सांगता हा सीपीआर द्यायचा, पण सीपीआर का द्यायचा, का देतो सीपीआर आपण, का देतो सीपीआर? त्या व्यक्तीचं हृदय बंद पडलेलं असेल तरच सीपीआर द्यायचं आहे. सीपीआर जिवंत माणसावर देत नाही, हे माहीत करून घ्या. आम्ही स्कूल कॉलेजेस मध्ये ट्रेनिंग तेव्हा तेच सांगतो मुलांना, तुम्ही घरी जाल नाही तर मम्मी झोप, मी आता तुला सीपीआर शिकवते, असं करायचं नाही. हे जे सीपीआर वगैरे जे आहे हे जिवंत माणसावर करत नाही. पहिली गोष्ट, ज्याचं हृदय बंद पडलेलं आहे त्यावर याचा उपयोग केला जातो. ओके, तर आपण सीपीआर जस्ट एक पाहूया कसा करतात. सीपीआर म्हणजे का बरं का, त्याचं हृदय बंद पडलेलं, आपण पहिले चेकअप करतो, माणूस पडलेला तुम्ही व्यक्ती, बरोबर, तर चेकअप कसा करायचंय, आपण इथे हातापाशी एक चेकअप करतो, इथे एक, ओके, त्यानंतर इथे मानेपाशी, इथे सगळ्यात मोठी आपली नस असते, ते मेंदूकडे जाते, ओके, त्यानंतर नाकापाशी इथे एक चेकअप करतो. जर नाही लागलं तर आपण कान हृदयाला लावायचं आहे. मग आपल्याला हार्टबीट चढून कळतं की हा ओके जिवंत आहे, पण हृदय बंद पडलेले. आता हृदय काय काम करतं, पूर्ण शरीरामध्ये ब्लड पाठवण्याचं काम हे कोण करतं, हृदय काम करतं. म्हणजे हृदय काय काम करतं आपलं, एक आपल्या शरीरात बसवलेली एक मोटर आहे, ती सगळ्या शरीरात रक्त पुरवण्याचं काम करते. मग ती मोटर आपल्याला चालू करायची, कशी चालू करायची, अशा पद्धतीने बसा, बरोबर सेंटरला, दोन्ही चेस्टच्या बरोबर सेंटरला मध्ये, ओके, हात असा पकडा, माझा आवाज येईल सगळ्यांना, हात असा पकडा बरोबर सेंटरला, दोन्ही बरोबर चेस्टच्या बरोबर सेंटरला, बरोबर इथे मध्ये. हे किती वेळेस करायचे, 1 ते 30 वेळेस पंपिंग करायचे, 1 ते 30 वेळेस. त्यानंतर नाक दाबायचं आणि माउथ टू माउथ दोनदा ऑक्सिजन द्यायचा. हे किती वेळ करायचं, 120 पर्यंत जायचे आपल्याला. किती वेळेस, 120 पर्यंत जायचे. तुमच्यापैकी कोण कोण येते इकडे, चला ट्राय करून पहा. हे कधी कधी करतात, हृदय बंद पडल्यानंतर, हार्ट अटॅक आल्यानंतर एकदा करतात, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट बसतो ज्यावेळेस आपल्याला, त्यावेळेस एक सीपीआर दिलं जातं. सीपीआर देताना रिब्स फ्रॅक्चरचे चान्सेस किती असतात आणि त्यावेळेस काय काळजी घ्यायची? बऱ्यापैकी चान्सेस असतात, पण तुमचे जे बोन्स आहे ते तुम्ही परत रिकव्हरी करू शकता, तुमचा जीव करू नाही करू शकत. नाही होता बऱ्यापैकी चान्सेस होतात. आता मी सांगितलं का, त्यासाठी सांगितलं का आपण पहिले चेकअप करता. आमच्या इथे काय झालं, एक लेडीज पडली आणि त्या बाई दुसरी एक लेडीज आली, तिने विचारच नाही केला, डायरेक्ट सीपीआर स्टार्ट करून दिला. ती जिवंत होती. मी ते सांगितलं, जिवंत माणसावर करत नाही हे. आणि लगेच बोन्स कसे नाजूक असतात आपले, लगेच क्रॅक जात त्याला. चला या ट्राय करा. हा बरोबर, दोन्ही चेस्टला बरोबर इथे मध्ये, हा ओके, हा इथे बरोबर चेस्टच्या दोन्ही मध्ये. हळूहळू ग्रीन लाईट लागली पाहिजे. मी तुम्हाला ते सांगितलं, सोपं नाही. हा आता इथे बरोबर, हा 30 वेळेस थोडं वरती, हा बस, हा ओके. देऊन पहा इकडे बॉडी फुगे, देऊन पहा ऑक्सिजन द्या, ऑक्सिजन, काय प्रॉब्लेम द्या, माउथ टू माउथ द्या, काय प्रॉब्लेम. ठीक आहे, कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. आपल्या चॅप्टर मध्ये झालेले हे, याच्या आधी पुढे झालेले पहिल्या ट्राय तुमचे केलेले आहे. थँक्यू सर टाइम दिल्याबद्दल. प्रशांत सर खूप खूप धन्यवाद.